नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति। नवमभागस्य चतुर्थी कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। संभाजीराजे मराईच्या रानात 2 दिवस शिकार खेळत होते. शिकार भरपूर झाली होती, त्यामुळे संभाजीराजे खुशीत होते. 2 दिवसानंतर संभाजीराजांनी तळ हलविला. भर उन्हाचे दिवस. सावित्री नदीचे पात्र कोरडे पडले होते. उन्हाचा ताप वाढत होता. त्या उन्हात सारे सृष्टीचे रूप कोमेजले होते. आकाशाला भिडलेले 4ही बाजूंचे पर्वत उघडे बोडके भयाण वाटत होते. अशा भर दुपारी राजे रायगड जवळ करीत होते. उन्हात दौड केल्याने घामेजलेले घोडे फुरफुरत होते. संभाजीराजे आपल्या अश्वपथकासह पाचाड जवळ आले. संभाजीराजांच्या नजरेत पाचाडचा वाडा आला. चौफेर बुरुजांनी सजलेली वाड्याची कूस, त्या कुशीवर डोकावणारे आतले इमले. पाचाडचा वाडा नजरेत येताच संभाजीराजे व्याकुळ बनले. घोड्याची गती मंदावली. संभाजीराजांनी शिलेदाराला हाक मारली. शिदोजी! मागून येणारा शिदोजी संभाजीराजांच्या नजीक आला. संभाजीराजे म्हणाले, तुम्ही नाणे दरवाजाजवळ थांबा. आम्ही मासाहेबांचं दर्शन घेऊन तिकडे येऊ. राजे एकटेच वळले. पांढऱ्या शुभ्र मोतीवर बसलेले संभाजीराजे आपल्या डाव्या हाताच्या वाड्याकडे पाहत होते. ती वास्तू केवढी मोकळी भकास वाटत होती. पाचाड वाड्याच्या पहारेकऱ्यांनी राजांना मुजरे केले. मानेनेच त्या मुजऱ्यांचा स्वीकार करून राजे वाड्याला बगल देऊन सरळ जात होते. बामणवाड्यातील मंडळी राजांच्याकडे पाहत होती. भर तळपत्या उन्हातून एकटे जाणारे संभाजीराजे ते पाहत होते. उन्हाळ्यातल्या मोकळ्या झालेल्या धुळीच्या रस्त्यावरून संभाजीराजे संथ गतीने जात होते. संभाजीराजे रायगडच्या दक्षिणेकडे वळले. डोंगराला वळसा घेऊन पाचाडपासून थोड्या अंतरावर असलेल्या जिजाबाईंच्या समाधीपाशी ते आले. घोड्यावरून पाय उतार होऊन शिवाजीराजांनी बांधलेल्या स्मारकापाशी संभाजीराजे गेले. त्या निर्जीव स्मारकावरून आपली बोटे फिरवित होते. मासाहेबांच्या आठवणी मनात उफाळत होत्या. जिजाबाईंचा आधार गेला आणि राजे पोरके झाले. युवराज असूनही राजांना कोणी आपले भासत नव्हते. तळपत्या उन्हात समाधीवरील तुळशीचे रोपटे वाऱ्यावर डोलत होते. त्या वृंदावनाभोवती संभाजीराजे अनेक वेळा फिरले. शुष्क नजरेने ते माघारी वळले. मोतीवर स्वार होऊन संभाजीराजांनी त्याला टाच दिली. घोडे उधळले. आपल्या खुरांनी धुळीचा लोट उडवीत घोडे धावत होते. टापांचा आवाज उठत होता. संभाजीराजांच्या मुखावर घाम डवरला होता. पाचाडवाडा मागे टाकून संभाजीराजे जात होते. त्यांची नजर चौफेर फिरत होती. नकळत घोड्याचा लगाम खेचला गेला. बसलेल्या ओढीने त्या जनावराची मान उंचावली, गती मंदावली. युवराजांची नजर रस्त्यापासून जरा बाजूला असलेल्या विहिरीवर खेळली होती. विहिरीच्या काठावर एक युवती उभी होती. टापांच्या आवाजाने, कुतूहलाने ती घोडेस्वाराकडे पाहत होती. संभाजीराजांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. घोड्याची पावले वळली. स्वार आपल्याकडे वळलेला पाहताच ती तरुणी घाबरली. गडबडीने तिने आपली घागर विहिरीत सोडली. संभाजीराजे सावकाश विहिरीकडे जात होते. त्यांची नजर त्या तरुणीवर खेळली होती. घागर खेचणाऱ्या त्या तरुणीचे सौष्ठव ते नजरेत भरून घेत होते. त्या तरुणीने घागर ओढून घेतली आणि तिने मागे पाहिले. संभाजीराजे अगदी नजीक आले होते. तरुणीच्या डोळ्यात भीती तरळली. संभाजीराजे खाकरले. त्या तरुणीने परत वर पाहिले. संभाजीराजांच्या कपाळी घाम डवरला होता. संभाजीराजे म्हणाले, जनावराला पाणी मिळेल? त्या तरुणीने काही न बोलता घागर दगडी खोकराळात रीती केली. संभाजीराजांनी हलकी टाच दिली. घोडे पुढे सरकले. घोडे पाणी पित होते. त्याच्या मानेवर थोपटीत संभाजीराजे त्या तरुणीचे लावण्य निरखित होते. ती तरुणी गौरवर्णाची, रेखीव बांध्याची होती. नेत्र विशाल आणि काळे होते. संभाजीराजांच्या नजरेला भिडलेली नजर काढणे तिला अशक्य झाले होते. ज्या नजरेने ती तरुणी पाहत होती, त्या नजरेतल्या धिटाईने राजे मोहित झाले होते. ती तरुणीही रूपसंपन्न युवराजांना न्याहाळीत होती. घोडे पाणी प्याले. युवराज पायउतार झाले. संथ पावले टाकीत ते तरुणीजवळ गेले. जनावराची तहान भागवलीत, पण आम्ही मात्र तहानलेलेच राहिलो. त्या तरुणीने एक वेळ रागाने युवराजांकडे पाहिले. संभाजीराजांच्या चेहऱ्याकडे पाहताच तिच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. आजूबाजूला पाहत ती गडबडीने म्हणाली, जावं ना, कोणीतरी पाहिल. संभाजीराजांनी एक वेळ त्या तरुणीकडे पाहिले. ते माघारी वळले. जनावराला पाणी मिळालं तर आम्हाला. घोड्याच्या पाठीवर हात ठेवीत संभाजीराजे म्हणाले, मोती, नशीबवान आहेस बेटा. चल. ती तरुणी
संभाजीराजांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर हसू होते. संभाजीराजे घोड्यावर स्वार होणार असे वाटून ती गडबडीने म्हणाली, पाणी घेऊन जावं. युवराज वळले. घागर विहिरीत सोडली गेली. त्या तरुणीच्या हातचा दोर सरसरला. पाण्यावर पोहोचलेल्या घागरीचा मंद नाद उठला. दोराला हेलकावे देऊन तिने घागर भरल्याची खात्री करून घेतली. घागर खेचली जात होती. घागर वर येताच तिने कासरा काढला. पाणी कशातून द्यावे हे तिला कळेना. संभाजीराजांनी ते ओळखले. आपल्या हातांची उंज तोंडाजवळ लावून ते वाकले. त्या तरुणीने आजूबाजूला पाहिले. कोणी दिसत नव्हते. तिने घागर उचलली. काळजीपूर्वक राजांच्या हातावर धार धरली. राजे पाणी पित होते. त्यांची नजर तिच्या उभार छातीवर खिळली होती. पाणी पिऊन राजे उभे राहिले. किती गोड पाणी आहे. आम्ही इतक्या वेळा इथे येतो, पण या विहिरीवर कधी पाणी प्यालो नाही. आपल्या पाहीत खवलेल्या रुमालाने तोंड पुशीत संभाजीराजे म्हणाले, पाणी दिलत उपकार झाले. मालकांनी असं म्हणू नये. एकूण तुम्ही आम्हाला ओळखलत तर. युवराजांना कोण ओळखत नाही. युवराजांना सारे ओळखतात, पण आम्हाला कोणी ओळखत नाही. तुझं नाव? गोदावरी. बामणवाड्यात राहतेस? तिने होकारार्थी मान हलवली. दररोज यावेळी पाणी भरायला येतेस? गोदावरी काही बोलली नाही. संभाजीराजे तिच्या नजरेला नजर देत म्हणाले, उद्या यावेळी येशील तर आम्ही सुद्धा पाणी प्यायला येऊ. नको नको, ती बोलून गेली. मग आम्ही घरी येऊ? नको. ठीक आहे, मग उद्या आम्ही इथंच येऊ. संभाजीराजे वळले. त्यांनी घोड्यावर मान टाकली. टाच देताच घोडे उधळले. गोदावरी त्या पाठमोऱ्या युवराजांकडे पाहत होती. स्वप्नवत घडलेला प्रसंग तिच्या मनात काहूर उठवीत होता. दुसऱ्या दिवशी गोदावरी विहिरीवर गेली. धुणे मोकळेपणाने आटोपता यावे म्हणून जेव्हा वर्दळ नसते अशावेळी गोदावरी विहिरीवर जात असे. गोदावरीने आजूबाजूला पाहिले. कोणी नजरेत येत नव्हते. रात्रभर ती बेचैन होती. खरंच संभाजीराजे येतील काय अशी तिला भीती वाटत होती. निश्चिंत मनाने गोदावरीने धुणे धुतले. घागर घासून भरून घेतली आणि तिला पावलांचा आवाज ऐकू आला. चमकून तिने मागे पाहिले. संभाजीराजे अगदी नजीक उभे होते. नकळत गोदावरी विचारून गेली, आणि घोडा कुठं आहे? त्याच्या तहानेचं कौतुक होतं. त्याला प्रथम पाणी मिळतं आणि आम्हाला मिनतवारी करावी लागते, म्हणून आम्ही त्याला चित दरवाजाजवळ सोडून आलो. जा ना, कोणीतरी पाहिलं तर. तुम्हा बायकांना याखेरीज काहीच का बोलता येत नाही? आम्ही पाणी पिण्यासाठी गड उतरलो आणि गोदावरीला संताप दाखवणे कठीण गेले. तिने तांब्याचे पंचपात्र भरले आणि ते युवराजांच्या जवळ धरले. नकारार्थी मान हलवीत संभाजीराजे म्हणाले, पंचपात्राने तहान भागणार नाही. संभाजीराजे ओणवे झाले. त्यांनी ओंजळ धरली. गोदावरी खुदकन हसली. तिने घागर उचलली. पाणी पिऊन झाल्यावर संभाजीराजांनी आपले हात झाडले. त्यांचा हात हातोप्याकडे गेला. रुमाल येत नव्हता. संभाजीराजे आपल्या ओल्या हातांकडे पाहत होते. गोदावरीने आजूबाजूला कोणी नसल्याची खात्री करून घेतली. तिच्या अंगावर कंप उभा राहिला होता. कसलेला पदर तिने सोडला. तिने पदर पुढे केला. संभाजीराजांनी हर्षाने पदराला हात पुसला. तो पदर हाती धरून ते म्हणाले, गोदावरी, रात्रभर झोप आली नाही. गोदावरीने पदर सोडवून घेतला. संभाजीराजे भानावर आले. याचकानं दात्याला सतावू नये हेच खरं म्हणत संभाजीराजांनी गळ्यातला कंठा काढला. तो पुढे करीत संभाजीराजे म्हणाले, आमची तहान भागवलीत. आमची आठवण म्हणून हा कंठा जतन कर. गोदावरी घाबरून मागे सरली. माहेर वाशिण मी, मला हे खपायचं नाही. संभाजीराजांनी कंठा परत गळ्यात घातला. गोदावरी, तुझ्यासाठी काहीतरी करावं असं मनात आहे. त्याची आठवण तुला आयुष्यभर राहावी. सांग, तुला मी काय देऊ? बोल ना. काही नको, पण वाटतं काय? महाराजांचं दर्शन एकदा घडावं, त्यांना जवळून पाहायला मिळावं. संभाजीराजे क्षणभर विचारात पडले. ते बोलून गेले, गोदावरी, आम्ही तुझी इच्छा जरूर पुरी करू. पुन्हा भेटेन. संभाजीराजे वळले. त्यांची पावले चित दरवाजाच्या दिशेने परत पडत होती. राजांचे विश्वासू सेवक दरवाजापाशी उभे होते. पहारेकऱ्यांनी केलेले मुजरे घेऊन राजे गड चढू लागले. उन्हाचा त्रास त्यांना जाणवत नव्हता. राजे गडावर पोहोचले. राजे सदरे जळून आपल्या महालाकडे जात असता रामचंद्रपंत सामोरे आले. आत्ता हीच थैली आली. आत वर्दी पाठवली. संभाजीराजांनी थैली उघडली. थैली फोंड्याहून आली होती. पत्र वाचित असता संभाजीराजांचा हर्ष वाढत होता. पत्र वाचून ते रामचंद्र पंतांच्या हाती देत संभाजीराजे म्हणाले, पंत, तोफांचे आवाज करा.
आबासाहेबांनी सुरुंग लावून फोंडा जिंकला. फोंडा जिंकून आबासाहेबांनी कारवार प्रांतात मोहीम उघडली आहे. ती विजयाची वार्ता घेऊन संभाजीराजे आपल्या महाली आले. येसूबाईंच्या हाती आपला टोप देत राजे म्हणाले, आबासाहेबांनी फोंडा काबीज केला. संभाजीराजांनी आपली तलवार शेला उतरला. ते पलंगावर जाऊन कलते झाले. गडाखाली गेला होता? हो. अशा उन्हाचं? अशी मधली अदली चक्कर फायदेशीर असते. तिन्ही दरवाजे नजरेखालून घातले आणि चित दरवाजासुद्धा पाहिला आणि ठीक आहे, संभाजीराजे उठत म्हणाले. नव्या शिकारीचा बेत आखला. कसली शिकार? वाघालाय म्हणे. अजून जनावर मोडलं नाही, पण पहाटेला गडाखाली भेटतो म्हणे. रात्री शिकारीला जाणार? येसूबाईंवर नजर रोखीत राजे म्हणाले. तुम्ही गुपित राखलं तर? येसूबाई मनमोकळेपणाने हसल्या. संभाजीराजांची नजर तबकात ठेवलेल्या चाफ्याच्या वेणीकडे गेली. अरे वा, चाफा! नव्या पेठेजवळ चाफा फुललाय म्हणे. युवराजांनी वेणी हाती घेतली. त्या सोनरंगाकडे पाहताच त्यांना एका चाफेकळीची आठवण झाली. वेणीचा एक दीर्घ वास घेत युवराज बोलले, चाफ्याचा वास भारी धुंदावून विजय वार्ता सांगणाऱ्या तोफेचा आवाज गडावर घुमला. अधुना नवम भागस्य पंचमी कथा एषा. राजांच्या नव्या नव्या विजयाच्या वार्ता गडावर येऊन पोहोचत होत्या. अकोला, शिवेश्वर, कात्रा आणि खुद्द कारवार राजांनी जिंकला. कारवार प्रांत मराठी राज्यात सामील झाला. कारवारला गुलामांचा व्यापार चालत असे. कारवार मराठी राज्यात सामील होताच राजांनी प्रतापरावांना आज्ञा केली. प्रतापराव, माणसानं माणसांचा व्यापार करावा या इतकी लांछनास्पद गोष्ट नाही. या गुलामांचा व्यापार थांबलाच पाहिजे. प्रतापराव म्हणाले, महाराज, क्षमा करावी. हे व्हायला हवं, पण जरा सबुरीनं घ्यायला हवं. कारण कारवार हे एकच गुलाम विक्रीचं केंद्र नाही. विजापूर, हुबळी, कारवार या 3 ठिकाणी हा व्यापार अनेक वर्ष चालत आलेला आहे. त्यात टोपीवाले आदिलशाही एवढंच नव्हे तर दिल्ली दरबाराचेही हात गुंतले आहेत. राजे विचारात पडले. प्रतापरावांना काय सांगायचे आहे हे त्यांनी जाणले. राजांनी उत्सुकतेने विचारले, प्रतापराव, आम्ही आदिलशाही मोगलाईची गुलामांची हौस जाणतो, पण या टोपीवाल्यांना? महाराज, टोपीवाल्यांच्या दरबारी इथल्या बुटक्यांना भारी मागणी आहे. असं? बुटक्या माणसांचं प्रदर्शन करण्याची ही खुजी मनोवृत्ती अजब म्हणायची. प्रतापराव, हे आमच्या राज्यात चालणार नाही. नाहीतर श्रींच्या राज्याला अर्थ राहणार नाही. या गुलामांच्या व्यापारावर जबरदस्त कर बसवा. एवढे कर बसवा की हा व्यापारच थांबेल. शक्यतो लवकर या गुलामांच्या व्यापाराचं समूळ उच्चाटन होतं हे पहा. आम्ही रायगडी गेलो की जरूर याबाबत योग्य तो निर्णय घेऊ. कारवारमध्ये राजांनी काही दिवस मुक्काम केला. कारवार स्वारीने बहुतेक कोकण किनारा राजांच्या हाती आला होता. पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्धी यांच्या हालचालींना त्यामुळं पायबंद बसला होता. पावसाळा नजीक आला असता राजे रायगडाकडे यायला निघाल्याची बातमी गडावर आली. संभाजीराजे अलीकडे नेहमी गडाखाली उतरत होते. त्यांच्या शिकारी वाढल्या होत्या. अनेक वेळा रात्री अपरात्री देखील युवराज गड उतरतात. हा गडावरच्या राजकारणी मंडळात चिंतेचा विषय झाला होता. संभाजीराजे आपल्या महालात 2 प्रहराच्या वेळी कपडे करून तयार झाले होते. येसूबाईंनी विचारले, परत केव्हा येणार? बहुधा उद्या येऊ, नाहीतर परवा निश्चित. सासूबाईंना सांगितलं? आम्ही गेल्यावर तुम्ही सांगा. पण काय सांगू? संभाजीराजांनी येसूबाईंच्याकडे वळून पाहिले. क्षणात त्यांचा संताप उफाळला. सांगा, आम्ही चैन करायला जातो म्हणून. यात माझा काय दोष? त्या प्रश्नाने संभाजीराजे शांत झाले. नजीक जाऊन ते म्हणाले, तुमचा काही दोष नाही. खरंच दोष आमचाच आहे. येतो आम्ही. युवराज महालाच्या दाराशी आले आणि त्याची पावले थांबली. दारात सोयराबाई उभ्या होत्या. संभाजीराजांनी मुजरा केला. कुठं निघालात? सोयराबाईंनी विचारले. संभाजीराजांनी वर पाहिले. सोयराबाईंच्या चेहऱ्यावर छद्मी हास्य प्रगटले. त्या गडबडीने पुढे म्हणाल्या, आमचंच चुकलं नाही? महत्त्वाच्या कामाला निघाला असाल कुठं म्हणून विचारलं. आता योजलेलं काम व्हायचं नाही. संभाजीराजे हसले. आईसाहेब, दैव बलवत्तर असेल तर योजलेल्या कामात अडथळा येणार नाही. कसलं दैवजात काम काढलं ते तरी सांगा. आबासाहेब विजयी होऊन येत आहेत. उद्या किंवा परवा ते गडावर यावेत. त्यांना आम्ही सामोरे जातो आहोत. हे उत्तर अनपेक्षित होते. सोयराबाईंनी विचारले, मग हे आम्हाला का नाही सांगितलं? स्वारी गडावर येईपर्यंत कुठलीही बातमी बाहेर पडू नये असा रिवाज आहे. असं? रागाने सोयराबाई माघारी वळल्या. त्या जाताच येसूबाई म्हणाल्या, त्यांच्याशी नेहमी असं का बोलता? अकारण माणसं दुखावली जातात. तसं नाही येसू. आईसाहेब दुखवण्यासाठी येतात आणि त्यांच्याच बोलांनी त्या दुखावल्या जातात.
आम्ही प्रथम जन्माला आलो हाच आमचा मोठा गुन्हा आहे. त्याला कधी क्षमा व्हायची नाही. येतो आम्ही. त्या बोलण्याने भारावलेले येसूबाई काही बोलणार तोच संभाजीराजे महालाबाहेर गेले होते. अधुना नवम भागस्य षष्ठी कथा एषा. राजे पाचाडला येत असल्याची वर्दी आली. संभाजीराजे आपल्या अश्वपथकासह राजांना सामोरे गेले. मृग नक्षत्र निघाले होते, पण अद्याप पाऊस उतरला नव्हता. पश्चिमेकडून अखंड ढग येत होते. हवेत अद्याप गारवा नव्हता. राजे येताना दिसू लागताच संभाजीराजे पायउतार झाले. संभाजीराजांना पाहून राजांना भरते आले. राजे पायउतार झाले. त्यांनी प्रेमाने संभाजीराजांना मिठीत घेतले. दोन्ही खांदे धरून त्यांनी युवराजांना निरखले. युवराज, सर्व क्षेम आहे ना? जी. शेजारी उभ्या असलेल्या हंबीररावांना राजे म्हणाले, हंबीरराव हा जीवनातला एक वेगळा आनंद. आम्ही पण अपेक्षा विरहित नाही याचा हा पुरावा आहे. युवराज, जरी गडावर भेटले असते तरी फारसं बिघडलं नसतं, पण कुठंतरी वाटत होतं कोणीतरी सामोरं यावं, आम्हाला पाहून आनंदित व्हावं. शेवटी सारं जीवन हा लोभाचाच व्यवहार आहे. ज्याच्या नशिबी असा लोभ नसेल त्याचं जीवन वृक्षच, किंबहुना ते जीवनच नव्हे. साऱ्यांनाच असा लोभ थोडाच मिळतो. त्याखेरीज माणूस जिवंत राहणारच नाही. छावणी वर्षभर लढते, पण पावसाळा येताच घरी परतण्याला केवढी उतावीळ असते. पिता, पुत्र, माता, पत्नी, बंधू, भगिनी ही सर्व नाती याच लोभाची. साधू संतांची देखील यातून सुटका नाही. परमेश्वर निर्गुण आहे हे माहीत असूनही त्यांनी त्याला सगुण रूप दिलंच ना. त्यांना मोक्षाचा ध्यास नसतो, त्यांना ध्यास असतो भक्तीचा. जीवनातला हा सामान्य लोभ थोडा उंचावला की तो सहज भक्तीत मिसळून जातो. चला युवराज, गड चढू. राजांच्या पाठोपाठ संभाजीराजे स्वार झाले. राजे अश्वदळासह पाचाडला आले. राजांच्या आज्ञेने अश्वदळ पागेकडे वळले. संभाजीराजांनी विचारले, आबासाहेब, पाचाडला विसावा घेणार? अजून ऊन फार आहे. नको, आता पाचाडला थांबावं असं वाटत नाही. प्रहरात आपण गड चढू. चला. राजांच्या बरोबर हंबीरराव युवराज जात होते. मागून अश्वपथक येत होते. पाचाड मागे पडले. घोडी रायगडाकडे वळली आणि संभाजीराजांची नजर विहिरीकडे गेली. त्यांनी गोदावरीला चटकन ओळखले. आबासाहेब, काय ती विहीर आहे ना, तिचं पाणी भारी गोड आहे. तहान लागलेली दिसते. आम्ही पाणी पिऊ. चला हंबीरराव. तिन्ही घोडी विहिरीकडे निघाली. खुद्द राजे येताना पाहताच गोदावरीची धांदल उडाली. विहिरीला कठडा नव्हता. पाणी खेचण्यासाठी एक घडघडा उभारला होता. धुण्याचा दगड आणि पाण्याचा दगड एवढाच पसारा भोवती होता. तिघेजण पायउतार झाले. राजांच्या मागून दोघे चालत होते. राजे विहिरी नजीक गेले. मुली, पाणी प्यायला मिळेल? गोदावरीने राजांना वाकून नमस्कार केला. भरलेल्या घागरीकडे ती पाहत होती. तिला काही सुचत नव्हते. युवराज म्हणाले, पाण्याचं भांडं दिसत नाही, त्याची गरजही नाही. मुली, उचल घागर. राजांनी ओंजळ पुढे केली. गोदावरीने घागर उचलली. राजे पाणी पित होते. पाणी पिऊन होताच राजे म्हणाले, खरंच चवदार पाणी आहे. संभाजीराजे हंबीरराव पाणी प्याले. गोदावरी राजांचे रूप पाहत होती. एवढ्या जवळून दर्शन घडले याची तिला धन्यता वाटत होती. चोरून युवराजांच्याकडे तिची नजर वळत होती. त्या नजरेत मिस्किल भाव आढळत होते. औदुंबराच्या छायेत राजे उभे होते. हंबीरराव, आम्ही अनेक वेळा असं पाणी प्यालोय. 12 मावळ फिरताना तर नेहमी अनुभव येई. नदीचा पाणवठा असो वा गावची विहीर असो, याच जागी खरी दुःख कळतात. नदीला आता पाणी नाही वाटतं. हो, तिथंही झरा काढला आहे, पण ब्राह्मण लोक इथूनच पाणी नेतात. युवराज, विहिरीला कठडा बांधून घ्यायला सांगा. त्याची गरज नाही आबासाहेब. विहीर फार खोल नाही. ते तुम्हाला, पण बायकांचा जीव नाजूक. कुठं पाय घसरून पडलं तर एवढं पाणीही अनर्थाला पुरेसं होईल. गडावर जाताच विहिरीचं बांधकाम सुरू करतो. आपण आलात, विहिरीचं भाग्य उजाडलं. हंबीरराव म्हणाले, ते श्रेय युवराजांना. त्यांनी सांगितलं नसतं तर आम्ही आलोच नसतो. गोदावरीने युवराजांच्याकडे पाहिले. युवराज हसत होते. राजांनी गोदावरीला विचारले, मुली, तुझं नाव काय? गोदावरीने धैर्याने सांगितले. पाणी दिलंस, नाव सार्थ केलंस. तू कुणाची? कोण? हंबीरराव पुढे झाले. महाराज, ही दिनकरपंतांची मुलगी, आपल्या अनाजींच्या आप्तांपैकीच. असं? हंबीरराव, ही जेव्हा सासरी जायला निघेल तेव्हा खासगीतून खणा नारळानं हिची ओटी भरून हिला पाठवा. हिला पाहिली आणि आज आम्हाला सखूची आठवण झाली. चला. गडाच्या दिशेने जाणाऱ्या घोड्यांकडे गोदावरी कितीतरी वेळ पाहत होती. राहून राहून तिचे अंग मोहरत होते.
अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते। अस्तु तर्हि पुनर्मिलामः। तावन्मङ्गलं भूयात्, शुभं भूयात्। नमो नमः। धन्यवादः।